नमस्कार. आजचा आपला विषय आहे मतदान का करत नाहीत लोक. सध्या फार चर्चा चालू आहे, कारण पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मोठ्या प्रमाणावरती काही ठिकाणी 4% तर काही ठिकाणी 9 ते 10% अशी मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे. मतदानाची टक्केवारी घसरण्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की लोक मतदानासाठी उत्सुक नाही आहेत. का उत्सुक नाही आहेत? लोकराज्य आहे, लोकशाही आहे, प्रजासत्ताक आहे. लोक आपल्या अधिकाराबद्दल सजग आहेत, हक्कांबद्दल सजग आहेत, कर्तव्यांबद्दल सजग नाही आहेत, असा याचा अर्थ समजायचा का? मतदान करणं लोकशाहीमध्ये हे नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे, जसा मूलभूत अधिकार आहे त्याला भारतीय राज्यघटनेने दिलेला. परंतु मतदान न करणं हा सुद्धा मतदानाचा प्रकार आहे, हे सुद्धा त्याचं मत आहे. तो एका अर्थी त्यांनी व्यक्त केलेला व्यवस्थेवरचा अविश्वास आहे. चर्चा फार आपण अनेक वर्षापासून करतो की मतदान सक्तीचं करावं. का करावं? कुठल्याही गोष्टीची सक्ती का करावी? आणि सक्ती करायची मुळामध्ये प्रत्येक गोष्टीची वेळ का यावी? प्रजासत्ताक हे सक्ती करून चालणारं सक्तीसत्ताक करायचं आहे का आपल्याला? प्रजेचं सत्ता आहे, लोकराज्य आहे. लोकांना ते आपलं वाटलं पाहिजे. जे राज्य, ज्या राज्याचं जे सरकार आपल्या मतदानातून आपण निवडून आणतो, जे जनप्रतिनिधी निवडून आणतो, ज्या जनप्रतिनिधींना आपल्या वतीने 5 वर्ष किंवा 5 वर्ष तर आजकाल कार्यकाळही पूर्ण करत नाहीत, त्याच्या आधी सरकार पडली जातात, सगळे प्रकार आपण बघितलेले आहेत. लोकांचा एकूणच संपूर्ण राजकीय प्रक्रियेवरचा, राजकीय पक्षांवरचा, राजकीय नेतृत्वावरचा विश्वास घालवण्यामध्ये राजकीय पक्षांनी, नेत्यांनी, नेतृत्वानी, जनप्रतिनिधींनी प्रचंड मोठी कामगिरी केलेली आहे. विश्वास कमावला कमी आणि गमावला अधिक आहे. लोक मतदानाला बाहेर येत नाही म्हणून ते जागरूक मतदार नाहीत असं म्हणून त्यांच्या डोक्यावर खापर फोडून या लोकशाहीला, प्रशासनाला, शासनाला, राज्यकर्त्यांना, जनप्रतिनिधींना चालणार नाही आहे. त्यांनी आधी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की का लोक येत नाहीत मतदानाला बाहेर. तुमच्यावर प्रचंड मोठमोठ्या यंत्रणा आहेत ना, लोकांना बाहेर काढणाऱ्या, मतदानासाठी जागरूक करणाऱ्या, मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या संघटना आहेत, अनेक संघटना आहेत. त्या तुमच्यासाठी बूथ लेवलपासून काम करतात असं तुम्ही सांगत असता, नेहमी घरोघरी जाऊन काम करत असतात, प्रचार करत असतात. इतर गोष्टींसाठी लोक प्रचंड गर्दी तुम्ही जमवत असता. मतदानासाठी का जमवू शकत नाही? का येत नाही आहेत लोक मतदानासाठी बाहेर? का व्यक्त करत नाही आहेत आपलं मत? तुम्हाला द्यायचं आहे की द्यायचं नाही आहे हेही सांगत नाही आहेत. नोटाचा पर्याय उपलब्ध आहे, कोणताही उमेदवार लायक नसेल तर लायक नाही, पण हे सुद्धा सांगायला ते येत नाही आहेत. हा त्यांचा मूक निषेध आहे. हा बेजबाबदारपणा नाही आहे मतदारांचा. का ही स्थिती येते आहे? विवेकानंद त्या काळात म्हणत असत की भारतीय जनमानसाचं राजकीयकरण झालं पाहिजे. राजकीयकरण झालं पाहिजे म्हणजे काय? राजकारणाचा अर्थ फक्त सत्ता, पद, वर्चस्व, सूड, द्वेष, एकमेकांना तुरुंगात टाकून राज्य करणं, खोटा प्रचार करणं, त्याला खरा मानायला बाध्य करणं, संघटनेच्या भरोशावरती भय, दहशत निर्माण करणं आणि त्यायोगे राज्य करणं, हे राजकारण नाही आहे. ही तंत्र आहेत त्या प्रवृत्तीच्या लोकांची. राजकारण ही मानवी जीवनातली सर्वोच्च अशी क्रिया आहे, कारण त्यायोगे माणसाच्या श्वासापासून तर त्याच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टींपर्यंत प्रत्येक निर्णय हा राजकीय प्रक्रियेने बद्ध असतो. विवेकानंदांच्या म्हणण्याचा अर्थ हा होता की याबद्दल भारतीयांनी सजग होणं, शिक्षित होणं, शहाणं होणं. फक्त पदव्या मिळवण्याने माणूस शहाणा किंवा शिक्षित होतो असं नाही आहे. उलट हा जो पदवीधर आहे, उच्च पदवीधर आहे, उच्च जातीतला आहे, उच्च वर्णातला आहे, उच्च कुलीन आहे, उच्च दर्जाचा पगार मिळवणारा, हाच तर मतदानाला कमी जातो. याला लोकशाही असली काय, नसली काय, हुकुमशाही असली काय, अधिनायकशाही असली काय, सैन्यशाही असली काय, सगळंच आवडतं. फक्त त्याचे अधिकार, त्याचे वैयक्तिक लाभ, स्वार्थ सुरक्षित जी कोणती शाही
ठेवणार असेल, मग ती हुकुमशाही असो, संस्थानिकशाही असो, जमीनदारी असो, हा एक असा वर्ग आहे अभिजनांचा. पण एक प्रचंड मोठा वर्ग आहे ना बहुजनांचा, बहुसंख्याकांचा, की ज्यांना पहिल्यांदा या भारतीय राज्यघटनेने व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून स्थान दिलं, अधिकार दिला, हक्क दिला, माणुसकीच्या, मानवतेच्या, मानवाधिकाराच्या नकाशावर आणलं. ते अधिक सजग आहेत. त्या निम्न जाती, ते कष्टकरी, ते कामगार, ते मजूर, तो वर्ग ज्याला माहीत आहे की केवळ आणि केवळ भारतीय राज्यघटना हीच आपली संरक्षक आहे. सैन्य आपलं संरक्षक नाही, राज्यकर्ते आपलं संरक्षक नाही, जनप्रतिनिधी आपले संरक्षक नाहीत. आपल्या जीविताचं, वित्ताचं, सुरक्षेचं एकमेव साधन म्हणजे भारतीय राज्यघटना आहे. हे निम्न जातीतल्या कष्टकऱ्यांना, कामगारांना, मजुरांना, जे फार शिक्षित नाही आहेत त्यांना कळलेलं आहे. आणि त्यामुळे मतदानाला जाणाराही वर्ग मोठा हाच असतो. मतदानाला न जाणारा वर्ग हा शहरी आहे, महानगरी आहे, नगरी आहे. त्याला मतदानाचा दिवस हा सुट्टीचा, मौज मजा करण्याचा, करमणुकीचा, आउटिंगला जाण्याचा, मजा मारण्याचा दिवस वाटतो. हा किती सजग आहे मतदानाबद्दल. कोणता वर्ग आहे? मतदार नावाची कुठली एक विशिष्ट वस्तू नाही आहे. हा विखुरलेला अनेक घटकांमध्ये. यामध्ये असं आहे की विवेकानंद म्हणत होते राजकीकरण झालं पाहिजे भारतीय जनमानसाचं. ते केव्हा झालं असतं? जेव्हा त्याला त्याच्या मातृभाषेतून शिक्षण मिळालं असतं. नागरिकत्वाचं, राज्यशास्त्राचं हा विषय प्रत्येकाला कंपल्सरी राहिला असता, आवश्यक राहिला असता. नागरिकत्व हा विषय होता, काढून टाकला आपण. सगळ्या ज्ञानशाखांमध्ये नागरिकत्व हा विषय आवश्यक होता. या लोकशाहीबद्दलचं, प्रजासत्ताकाबद्दलचं, नागरिकत्वाबद्दलचं, सभ्य समाज निर्मितीबद्दलचं शिक्षण कुठे देतोय आपण? असा कुठला विषय आहे की जो आपण पदवीपर्यंत शिकवतो या संबंधातला? राज्य कसं असावं, कसं चालावं, कसं चालवलं जावं, त्यासाठी काय केलं जावं, हे उद्बोधन प्रबोधन कोण करेल? ही निवडणूक आयोगाची जबाबदारी नाही आहे का? ही प्रशासनाची जबाबदारी नाही, राज्यकर्त्यांची जबाबदारी नाही आहे, शिक्षणाचे अभ्यासक्रम तयार करणाऱ्यांची जबाबदारी नाही आहे? मग केवळ मतदाराला दोष देऊन कसं चालणार की तो मतदानासाठी आला नाही म्हणून? मतदानासाठी त्याला प्रवृत्त करण्यासाठी व्यवस्था जी आहे पूर्ण राजकीय, राज्यकर्त्यांची, शासनाची, प्रशासनाची, त्यांनी निवडून दिलेली सगळ्या विभागांची, ही काय करते? काय वातावरण निर्माण करते? त्याला मतदानासाठी उत्साह वाटावा अशी स्थिती निर्माण करण्याची जबाबदारी ज्या व्यवस्थेवरती आहे, त्या व्यवस्थेचं हे अपयश आहे. हे सगळ्या राज्यकर्त्या पक्षांचं किंवा राज्य न करणाऱ्या पक्षांचं सुद्धा त्या वेळेच्या सामूहिक अपयश आहे की लोक मतदानासाठी येत नाही आहेत. सगळेच जण विश्वास गमावत आहेत लोकांचा, असा त्याचा अर्थ आहे. जर असा विश्वास गमावला जात असेल, लोकांना मतदानासाठी येण्यासाठी साक्षर करणं, साक्षरतेचा अर्थ फक्त स्वाक्षरी करणे इतका मर्यादित नाही आहे. राजकीय साक्षरता, भाषिक साक्षरता, त्याला तो कशाकरता मतदान करतो? राज्य सरकार निर्माण करण्यात. सरकार कशासाठी असतं? त्याच्या जीविताचं, मालमत्तेचं, हक्कांचं, अधिकारांचं असे संरक्षण करणारं, त्याच्या आयुष्याचा उन्नती करणारं, विकास करणारं, त्याला संधी निर्माण करून देणारे कायदे करणारं. जर त्याच्या मतदानातून आलेली सरकारं त्याच्या अहिताचे कायदे करणार असतील, मग ते शेतकऱ्यांच्या अहिताचे असतील, विद्यार्थ्यांच्या अहिताचे असतील, पालकांच्या हिताचे असतील, कामगारांच्या हिताचे असतील आणि केवळ मालकांच्या हिताचे असतील, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हिताचे असतील, ज्यातून प्रचंड सत्ता निरंकुश सत्ता निर्माण करू शकणारी प्रचंड संपत्ती ज्यातून येईल, त्यांना झुकतं माप देणारे कायदे जर असतील आणि त्या संपत्तीतून निर्माण होणारं जर एकूणच सगळ्या पक्षांना दिला जाणारा निधी असेल आणि परस्परच जर फक्त त्याची किंमत, त्या मतदाराची फक्त त्यांनी मतदान करायचं आणि त्याचा पूर्ण लोकशाहीमध्ये नंतर काही सहभाग असू नये, त्याला विश्वासात घेतलं जाऊ नये, त्याच्या मागण्या, सूचना सरकारने केराच्या टोपल्यात टाकाव्या, वेगवेगळ्या वर्गाच्या, गटांच्या, त्याच्या आंदोलनांकडे, त्याच्या संघर्षाकडे, त्याच्या उणीवांकडे, त्याच्या वंचिततेकडे लक्ष न देता त्याची आंदोलनं दडपून टाकावी, हे जे काही वातावरण आहे त्याला निरुत्साही करणारं आहे. कोणतंही सरकार असो, कोणत्याही पक्षांचं असो, कुठलाही राजकीय पक्ष असो, आश्वासनांची पूर्ती करतच नाही. जाहीरनाम्यांमध्ये दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासतो. त्याला हवे त्या पद्धतीचे कायदे करण्याऐवजी मूठभरांची संपत्ती वाढत राहील असे कायदे करतो.
त्याला जो आयकर द्यावा लागतो तो 10-10 वर्ष त्याच्या सूटच मिळत नाही. मग कोणतंही सरकार जर त्याला हवं त्यातलं काहीच राज्य त्याला पाहिजे तसं सुराज्य निर्माण करत नसेल तर त्याला ते स्वराज्य कसं वाटेल? आणि तो स्वराज्य निर्माण करण्यासाठी मतदान करतो. आणि अशा प्रत्येक घटकाला समाजातल्या, मग तो शिक्षकांचा असेल, पालकांचा असेल, मजुरांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, विद्यार्थ्यांचा असेल, कर्मचाऱ्यांचा असेल, समाजातल्या सगळ्या घटकांना जर असं वाटत राहिलं की आपण सुरक्षित नाही आहे, जे कायदे होतात आहे ते आपल्या असुरक्षितचे होतात आहे, आपल्याला बेरोजगार करणारे अशा विकासाचे कायदे होतात आहे, हे जर सगळं घडत असेल तर त्याचा व्यवस्थेवरचा जो विश्वास उडत असेल तर तो व्यवस्थेचा दोष आहे. तिने तो कमावला पाहिजे ना. त्याला त्या पद्धतीचं वातावरण आधी उपलब्ध करून दिलं पाहिजे की ज्या योगे त्याला मतदानासाठी उत्साह वाटेल. पक्ष कोणता आहे हा त्याच्या दृष्टीने गौण भाग आहे. ही जी सगळी स्थिती आहे, केवळ मतदाराला त्याचं नीट प्रबोधन होणं, उद्बोधन होणं, त्याचं राजकीय साक्षर होणं, त्या राजकीय प्रक्रियेचा त्याला भाग करून घेणं, या लोकशाहीच्या संचालनामध्ये, राज्याच्या संचालनामध्ये विविध संस्था, संघटना, चळवळी यांना आपला सहभाग आहे असं वाटणं, हे वातावरण निर्माण झालं तर मतदानासाठी उत्साह निर्माण करण्यासाठी ही सगळीच मंडळी काम करेल ना. जर ही सगळीच सरकारबद्दल कोणत्याही येणाऱ्या निरुत्साही असतील, त्याबद्दल निराशाच त्यांच्या वाटी येत असेल, तर लोकांना मतदानाला प्रवृत्त करण्यासाठी काम कोण करणार? फक्त पक्षाचे कार्यकर्ते. आणि ते सुद्धा का करत नाही? या निवडणुकीत हे दिसून आलेलं आहे की जे उत्साहाने लोकांना मतदानासाठी येण्यासाठी प्रवृत्त करत होते तेही काम करत असं झाले. त्यांचाही उत्साह मावळला. म्हणजे पक्ष कार्यकर्त्यांचा देखील आपल्या पक्षांवर विश्वास राहिलेला अशी स्थिती निर्माण झाली. या सगळ्यांचं आत्मपरीक्षण राजकीय पक्षाने, नेतृत्वाने केलं पाहिजे. लोकांना जर चालू आहे ते सगळं खोटं वाटत असेल, आभासी वाटत असेल आणि प्रत्यक्ष जीवन जे आहे ते वेगळं आणि प्रचार जो चाललेला आहे तो वेगळा, यातला फरक लोकांना कळतो. आणि तो कळल्यामुळेच लोकांचा जर नेतृत्वावरचा विश्वासच उडाला असेल, त्याची परिणती आहे की मतदानाची टक्केवारी घसरते. मुळामध्ये लोकांच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा होतो, त्यांना निर्भयता किती प्रदान केली जाते, त्यांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य किती दिलं जातं, त्यांच्या अभिव्यक्तीकडे लक्ष किती दिलं जातं, त्यांचं खच्चीकरण अधिक केलं जातं, हे जे त्यांना वाटतं सगळ्या घटकांना, हे या सगळ्याबद्दलची जबाबदारी ही राज्य करणाऱ्यांची असते. राज्य करणारे कसं वातावरण देशामध्ये, समाजामध्ये, राज्यामध्ये निर्माण करतात यावरती लोक मतदानाला कसे आणि किती निवडणुकीच्या वेळेला प्रवृत्त होतात हे अवलंबून असतं. केवळ त्याचं कर्तव्य आहे म्हणून त्यांनी मतदान केलं पाहिजे, केलं नाही तर त्याच्यावर सक्ती केली पाहिजे आणि त्याचं मतदान न करण्याचं सुद्धा जे स्वातंत्र्य आहे तेही हिरावून घेतलं पाहिजे, हा अधिनायकवादी हुकुमशाही अशा पद्धतीचा विचार करून लोक मतदानाला प्रवृत्त होणार नाहीत. लोकशाहीला हा गंभीर धोका आहे. लोकांनी मतदान न करणं याचा अर्थ मतांची टक्केवारी कमी व्हावी आणि जे काही मतदान होईल त्याच्यामध्ये नंतर निवडून आल्यावरती जुळवाजुळव करून फक्त सत्ता आणावी. मग ती लोकशाही असो, हुकुमशाही असो, अधिनायकवादी असो, सैन्याची असो, पोलिसांचे राज्य करून घेणं असो, असा देश, असं शासन, अशी लोकशाही निर्माण करायची आहे का आपल्याला? हे प्रश्न उपस्थित होतात आहे मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीच्यामुळे. हा जो वर्ग आहे, निवडणूक प्रचार सभांना गर्दी करणारा सुद्धा वर्ग, ही गर्दी कोण कशा पद्धतीची असते? एक तर स्वयंस्फूर्त असायला पाहिजे. किती असते हो आजकाल गर्दी राजकीय सभांना स्वयंस्फूर्त? एक व्हिडिओ सध्या सर्क्युलेट होतो आहे ज्याच्यात हे दाखवलं गेलं आहे की एका उमेदवाराच्या प्रचारासाठी ठेका दिला गेला लोकांना आणण्याचा आणि 750 रुपये प्रत्येकी दिले गेले. ठेकेदारांनी ज्या रोजंदारीवरती काम करणारे लोक असतात त्यांना सभांना आणून बसवण्याचे, त्यांना प्रत्येकाला 300 दिले, 450 त्यांनी स्वतः ठेवले पर हेड. असा जर प्रचार असेल, अशी जर गर्दीचा असेल तर ही गर्दी त्याचं मतदानामध्ये कसं काय रूपांतर होईल? तो व्हिडिओ खरा की खोटा हे सांगण्याची जबाबदारी यंत्रणांची आहे. पण जे आपल्यासमोर जे येतं आहे ते आपण बोलणार ना. प्रचार सभांना होणारी गर्दी मतदानामध्ये तिचं रूपांतर का होत नाही? लाखो लोक आपल्याला आणलेले दिसतात. आलेली किती, आणलेली किती, आणि आणण्याचे प्रकार किती, कुठल्या कुठल्या पद्धतीने आणले जातात, काय काय केलं जातं लोकांना आणण्यासाठी, हे सगळं आता उघड सत्य आहे. उत्स्फूर्त जागरूक अशा ग्रामीणांची गर्दी हा वेगळा मुद्दा आहे.
आणि करून घेतलेली गर्दी, आणल्या गेलेल्या लोकांची गर्दी, हे सगळं जे आपण करायला लागलो आहे त्या सगळ्याचा परिणाम आता दिसायला लागला आहे की लोकांचा या सगळ्या व्यवस्थांवरचा विश्वास उडत चाललेला आहे. हा जो विश्वास उडत चाललेला आहे याचा अर्थ असा आहे की लोकशाहीला गंभीर इजा पोचते आहे. हा सगळा जो वर्ग आहे आपल्या अधिकाराबाबत तोच सर्वाधिक सजग आहे. अधिक मतदान तोच करतो आणि तो ते करण्यासाठी आपली रोजी जी असते ती सुद्धा तिचाही त्याग करतो. परवडत नाही त्याला, कारण त्याचा हातावर पोट आहे. मतदार अनेक प्रकारांमध्ये विभागलेला आहे, अनेक घटकांमध्ये विभागलेला आहे. पण बराच मोठा वर्ग आहे की ज्याला रोज कमावल्याशिवाय आपल्या मुलाबाळांच्या पोटामध्ये घास घालता येणं शक्य नाही. थोडक्यात जो सुरक्षित नाही आहे, असुरक्षित आहे, वंचित आहे, तो वाढतो आहे का? म्हणून मतदानाची टक्केवारी कमी होते आहे का? याचाही विचार केला पाहिजे. निवडणुका आल्या काय आणि गेल्या काय याने जर त्याला काही फरकच पडत नसेल तर त्याच्यात कसा उत्साह येणार आहे आपल्या रोजीचा त्याग करून मतदान करायला जायला? त्याला फारसं देणं घेणंच उरत नाही मग काही. आणि त्याला देणं घेणं उरूच नाही राज्याशी, मतदानाशी, असं वातावरण का निर्माण केलं जात आहे? कोणाकडून निर्माण केलं जात आहे? कशाकरता निर्माण केलं जात आहे? हे सुद्धा प्रश्न घसरलेले टक्केवारीच्या निमित्ताने असलेले प्रश्न आहे. एक नवमतदारांचा वर्ग आहे जो पहिल्यांदाच मतदान करायला येतो, पहिल्यांदा 18 वर्षाचा होतो, मतदानाचा अधिकार मिळतो, असा एक वर्ग आहे. आणि एक दोनदा मतदान करून झालेला तरुणांचा वर्ग आहे. हा मोठ्या संख्येचा वर्ग आहे. पण यावेळेच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हाही वर्ग बराचसा फिरकलेला नसल्यामुळे टक्केवारी घसरलेली आहे. का फिरकत नाही तो? कारण त्याला भविष्य दिसत नाही समोर. कोणताही राजकीय पक्ष असला तरी जन्माला आल्यापासून तो जे बोलतो त्यातलं करत काही नाही. नोकऱ्या नाही, त्याचं खाजगीकरण होत आहे. सुरक्षा नाही, निवृत्ती वेतन नाही, त्याच्या सुरक्षेचे काही कायदे नाही. शिक्षण महाग होत आहे, शिक्षणाचं खाजगीकरण होत आहे. मग त्याला हव्या असलेल्या कोणत्याच गोष्टी जर राज्य त्याला पाहिजे त्या पद्धतीने देत नसेल तर त्यांनी मतदान करून कोणत्या प्रकारची सत्ता आणावी की जी त्याच्यावरच वर्चस्व गाजवेल, हा विचार त्याच्या मनात येणार. बेरोजगारी प्रचंड मोठी आहे, तरुणांना दिसणार आहे. शिक्षण झाल्यावरती त्याला काय पुढे वाढवून ठेवलेलं आहे त्याला दिसतं आहे. त्याच्या तरुणांमध्ये एवढी प्रचंड उदासीनता मतदानाबद्दल निर्माण होणं हा तर लोकशाहीला सर्वाधिक गंभीर धोका आहे. कोण निर्माण करत आहे लोकशाहीला, प्रजासत्ताकाला हे धोके? याची सुद्धा आपण चर्चा, विश्लेषण या निमित्ताने केलं पाहिजे. या निवडणुकीने हे जे भीषण वास्तव आपल्यासमोर उभं केलं आहे, मतदानाची 4% ते 9% ही तर वाढायला पाहिजे होती. 75 वर्षाच्या झालेल्या या देशामध्ये ही टक्केवारी वाढती राहायला पाहिजे. ती घसरते कशी आणि का, याचं विश्लेषण करण्याची जबाबदारी सगळ्यांवरती आहे. व्यवस्थेवरती आहे, राजकीय नेतृत्वावरती आहे, अभ्यासकांवरती आहे, विश्लेषकांवरती आहे. केवळ मतदारांच्या डोक्यावर खापर फोडून मोकळं होणं म्हणजे जबाबदारी नाही आहे, म्हणजे विश्लेषण नाही आहे. मतदार बाहेर आला नाही म्हणून मतदान झालं नाही असं नाही होत. राजकीय प्रक्रियेवरचा, व्यवस्थेवरचा, यंत्रणांवरचा, राजकारणावरचा सगळा उडालेला विश्वास, नेतृत्वावरचा, हे सगळं मतदानाची टक्केवारी, ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण गेल्या काही वर्षामध्ये आपल्यासमोर येत आहे, ज्या पद्धतीने पक्ष फोडून सत्ता राबवली जाते आहे, ज्या पद्धतीने खरेदी विक्री, जशी खेळाडूंचे लिलाव होतात तसे जनप्रतिनिधींचे जर लिलाव होत असतील तर त्याने मत द्यायचं कोणाला? ज्याला मत दिलं जातं तो जनादेश जर परस्पर हायजॅक होत असेल, त्यांनी ज्याकरता मत दिलेलं आहे तिथे जर तो ज्याला निवडून दिलाय तो टिकतच नसेल, त्यापेक्षा हा विचार करत असेल ना की त्यापेक्षा मतच कशाला द्यायचं यांना? जर माझ्या मतांची यांना काही काळजीच नाही, किंमतच नाही, कदरच नाही आणि माझ्या मताला पायदळी तुडवून त्यांना पाहिजे त्या पद्धतीची सत्ता आपल्या लाभासाठी, स्वार्थासाठी, मोहासाठी जर ही मंडळी आणत असतील तर मग यांना निवडून कशाकरता दिलं होतं आपण? हे प्रश्न उपस्थित झालेले आहेत, विशेषतः या गेल्या दशकातल्या राजकारणाने. त्याची ही परिणती आहे की मतदारामध्ये मतदान करण्याला जाण्याचा उत्साह वेगवेगळ्या अशा अनेक कारणांनी अनेक वर्गांमध्ये जो घटतो आहे. कारण सारं काही खाजगी करत,
सरकारची राज्यकर्त्यांची जबाबदारी, सरकारच्या सगळ्या जबाबदाऱ्या झटकत, शिक्षणाची जबाबदारी झटकायची, नोकऱ्या देण्याची झटकायची, निवृत्ती वेतन देण्याची झटकायची, कामगारांच्या सुरक्षेचे, शेतमजुरांच्या, शेतकऱ्यांच्या सुरक्षेचे कायदे जे आहे ते झटकून सगळ्यांचं खाजगीकरण करायचं. त्यांनी मत काय फक्त खाजगी कंपन्यांनी राज्य करण्याकरता सरकारच्या मार्फत द्यायचं आहे का? हा विचार त्याच्या मनात येणार आहे ना? का नाही येणार? आणि का येऊ नये? मतदार आहे तो, राज्य त्याचं आहे, त्याला निर्माण करायचं आहे. सरकार तुमच्या मार्फत राज्य करून घ्यायचं आहे, पण ते चांगलं राज्य करून घ्यायचं आहे. जर त्याच्यासमोर वाईट राज्य उभं केलं असेल आपण, त्याची जबाबदारी तो मतदानाला गेला नाही हे त्याची नाही आहे. राज्य हे सुराज्य न करणाऱ्यांची आहे. लोकसहभाग लोकशाहीतला जो वाढवला गेला नाही, मूठभर खाजगी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती संपत्तीचा संचय आणि प्रचंड मोठ्या लोकसंख्येच्या वाट्याला विपन्नता, हे चित्र त्याला दिसत आहे ना. रोज किती लोक श्रीमंत होत आहे याच्या बातम्या तुम्ही त्याला देताय. त्याचं काय होत आहे? त्याच्या संपत्तीत किती वाढ होते? त्याची का घसरण होते? निर्माण संपत्तीच्या न्याय्य वाटपाबद्दल काय, सामाजिक न्यायाबद्दल काय, याबद्दल तुम्ही बोलतच नाही आहे. निवडणुकीच्या प्रचाराचे मुद्देच होत नाही आहेत. मग त्याच्या जे हिताचं आहे, लोकहिताचं आहे, प्रजेच्या हिताचं, प्रजासत्ताकाच्या गणराज्याच्या जे हिताचं आहे, ते मुद्दे सोडून तुम्ही सगळेच मुद्दे त्याच्यासमोर मांडत असाल आणि वरच्यावरच जर नुसतं आपसात भांडत असाल, तो विटला आहे या राजकारणाला. शेतकरी विटला आहे, शेतमजूर विटला आहे, कामगार विटला आहे, कर्मचारी विटला आहे, संघटित असंघटित कष्टकरी तरुण महिला सगळे विटले आहेत. केवळ ज्यांना राजकीय सत्तेतून आपलं वर्चस्व कायम ठेवायचं आहे एवढे सोडले तर बाकी सगळे विटलेले आहेत, असा संदेश आहे मतदान घटण्याच्या मागचा. या साऱ्यांना राज्यकर्ते कोणीही असले तरी आपलं कोणीच ऐकायला तयार नाही, ही जी भावना निर्माण झालेली आहे ही त्याच्या मुळाशी आहे. त्यांच्या आंदोलनांची, त्यांच्या निदर्शनांची, त्यांच्या सूचना मागण्यांची, निवेदनांची सरकार त्याचे उत्तरंसुद्धा देत नाही, केराच्या टोपलीमध्ये टाकतं. संघटनांना प्रतिसाद नाही, त्यांच्याशी संवाद नाही. म्हणजे मनमानी पद्धतीने जर जनप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ते निर्णय संपूर्ण प्रक्रियेमध्ये लोकसहभाग डावलून घेत असतील तर त्याचा काय उत्साह राहणार आहे असं सरकार निर्माण करण्यामध्ये आणि त्यासाठी मतदान करण्यामध्ये. त्यामुळे आपण कोणालाही मत दिलं तरी परिस्थिती सारखीच असते, त्यात काहीच फरक पडत नाही, काही कोणी उपयोगच नाही. हा जो निष्कर्ष निघतो आहे आणि याच्यात नवी भर म्हणजे यंत्रणांच्या दुरुपयोगाने जे विरोधी मत दडपण्याचे प्रकरण आपण बघतो, ऐकतो, त्यावरची जी चर्चा ऐकतो, त्याचा प्रचंड परिणाम होतो आहे लोकांवरती. लोक ज्यांना मत देतात त्यांना धाक दपटशा, पैसे, भय, मोह यांनी जर पक्षांतर होत असतील किंवा पक्ष फुटत असतील तर त्यांनी ज्यांना मत दिलेलं आहे त्या जनादेशाचं काय? त्याची मतं, त्यांनी दिलेलं मत पायदळी तुडवून परस्पर सत्ता पाहिजे तशी हायजॅक करायची, निर्माण करून घ्यायची. या सगळ्याबद्दल मूक निषेध आहे हा त्याचा. मतदानाची टक्केवारी कमी होणं, हा हे आधी समजून घेतलं पाहिजे राज्यकर्त्यांनी, राजकीय पक्षांनी, धोरणकर्त्यांनी, राज्य यंत्रणा राबवणाऱ्यांनी, शासनाने, प्रशासनाने. या आधारे जे काही ज्या पद्धतीच्या पक्षफुटी घडवण्याचं राजकारण त्याच्यासमोर येतं, वैतागतो तो ते पाहून. त्याच्या हाती काय आहे? मत देणं किंवा न देणं इतकंच आहे. त्यातला तो मत न देणे हा पर्याय स्वीकारतोय. कोणालाच देत नाही आहे, मतदारालाच येत नाही आहे, कारण त्याला सगळेच सारखे वाटतात आहे. ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीच व्यवस्था सारखी वाटते, सगळीच राजकीय प्रक्रिया त्याच्या दृष्टीने इतकी प्रदूषित झालेली आहे की त्याला कोणालाच मतं द्यायला सुद्धा यावंसं वाटत नाही आहे. हे सारं लोकांचा, विविध घटकांचा मतदानावरील, निवडणुकांवरील विश्वासच वेगाने नाहीसा करत चाललेला आहे. यावेळच्या या मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीने हे सगळे हे भयावह चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे. नुसतं मतदान वाढवण्याच्या जाहिराती करून, त्याच्यावर जनतेचाच प्रचंड पैसा खर्च करून आणि त्याचं नुसतंच मतदान वाढलं पाहिजे, वाढलं पाहिजे, वाढलं पाहिजे, मतदानाला या, मतदानाला या असा प्रचार करून डमरू वाजवून मतदान होत नसतं. ही सगळी कारणपरंपरा त्याच्या मागे उभी असते. मतदानाची टक्केवारी घसरणं हे गंभीर बाब आहे आणि तेवढ्याच गांभीर्याने पाहिलं पाहिजे. मतदानावरचाच जर लोकांचा विश्वास उडतो आहे, म्हणजे त्याला जो अधिकार मिळालेला आहे त्याच्यावरचाच त्याचा विश्वास उडतो आहे की आपल्या अधिकारांचं हननच होत आहे. आपलं राजकारण विश्वासघात करते आहे आपला, हे त्याचं मत होत आहे आणि याच्यात तो कोणताही पक्ष सारखा समजतो आहे.
आपलं मत मॅनेज करून पायदळीत उडवलं जातं आहे. परस्पर ते त्या मताचं वाटेल ते केलं जातं आहे आणि परस्पर सत्तेचे खेळ आपल्या मतांच्या आधारे जे खेळले जातात आहेत. राजकारणाला वठणीवर आणण्याचा संदेश मतदानाची ही घसरलेली टक्केवारी, राजकारणातली घसरलेली नैतिकता, गोखले आणि महात्मा गांधी राजकारणाचं स्पिरिच्युअलायझेशन, अध्यात्मीकरण करण्याबद्दल बोलत होते. ती वेळ आली आता पुन्हा. जी नैतिकता पूर्णपणे बाबासाहेब आंबेडकर घटनात्मक नैतिकतेबद्दल बोलत होते, याच नैतिकतेबद्दल बोलत होते. मग ती नैतिकता जर राजकारणातली संपली असेल तर त्या राजकारणाला वटणीवर सुद्धा हा मतदार हा संदेश देऊन आणतोय की मतदानासाठी जर मी यायचं असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला कराव्या लागतील त्याचा आधी विचार करा. आणि हा सगळ्यांनाच आहे. विरोधी पक्षांना आहे, राज्यकर्त्यांना आहे, सत्तेवरच्या लोकांना आहे, शासनाला आहे, प्रशासनाला आहे. हे सर्व पक्षीय राजकारणाचं प्रचंड मोठं अपयश आहे 75 वर्षामध्ये यावर्षी आपल्यासमोरचे येत आहे. त्यात भरीच भर म्हणजे जो मतदान करू इच्छितो त्याची मतदान केंद्रावर गेल्यानंतर यादीमधून नावच गहाळ झालेली असतात. अशी हजारो, शेकडो, लाखो नावं कशी काय गहाळ होतात. नागपुरामध्ये 10,50,000 लोकांनी यावेळेला मतदान केलेलं नाही असा एक बोर्ड एका समाजसेवकाने लावला आणि शेम ऑन यू असं त्यांनी खाली लिहिलं. कोणाला लाज वाटली पाहिजे? मतदाराला फक्त एकट्याला? ही जी सगळी कारणपरांनी मी सांगितली ना त्या सगळ्या घटकांना लाज वाटली पाहिजे, या यंत्रणेला वाटली पाहिजे. मतदान कमी झाल्याचं खापर एका विद्वान जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतंच मतदारांवर फोडलं, BLOवर फोडलं, स्वतःच्या यंत्रणेवर नाही फोडलं, प्रशासनावर नाही फोडलं. कसं काय फोडू शकता मतदाराच्या डोक्यावर खापर? तुम्ही स्वतः मोकळे होऊ शकता. यंत्रणेला दोष देण्याऐवजी यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही याची खात्री मतदार नागरिकांनी केली नाही म्हणून मतदान घटलं असा एक फार मोठा चांगला अप्रतिम शोध या जिल्हाधिकाऱ्यांनी लावला. आम्ही महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे त्यांना जे पत्र लिहिलं ते लोकसत्तेंनी काल प्रकाशित केलं आहे. मोठ्या प्रमाणावरती लोकांपर्यंत पोचवलं आहे म्हणणं आमचं. आम्ही चौकशी मागितली आहे का घटलं आहे मतदान यादी, सर्वांगीण चौकशी करा. याद्यातून नावं कशी कळतात, का कळतात? जर अर्ज क्रमांक 6 आणि 7 भरून द्यावा लागतो कुठल्याही कारणासाठी नाव गळण्यासाठी, तर ते अर्ज न भरता नावं गळतात कशी परस्पर? याचं उत्तर जिल्हाधिकारी देणं लागत नाही का? यंत्रणा देणं लागत नाही? जिल्हा निवडणूक यंत्रणा देणं लागत? शासन प्रशासन कोण देईल उत्तर याचं? जर त्यांची गळती त्यांच्या वतीने हे अर्ज कोणी भरून दिले आहेत का 6 आणि 7 म्हणून नावं गळली आहेत का? कोण भरतं हे? कुठे बसून भरतं? याची चौकशी झाली पाहिजे. आमच्यासमोर आलं पाहिजे सत्य काय आहे ते. आणि तसं नसतील भरले गेले ते अर्ज तर मग ही नावं परस्पर गळतात कशी? आपोआप गळतात का नावं? काय ॲटोमॅटिक मशीन आहे तिथे बसवलेलं नावं गळण्याचं? का गळतात याची कारणं कोण सांगेल? तपास करून, शास्त्रशुद्धपणे त्याची चौकशी करून. जोपर्यंत मतदाराचा पत्ता बदलत नाही, हा पत्ता बदलला ती कळवण्याची जबाबदारी आहे हे आपण समजू शकतो. परंतु तरीसुद्धा त्याचा पत्ता बदलला आहे की नाही याद्या अद्ययावत ठेवण्याचं काम कोणाचं आहे? मतदाराचं आहे. याद्या तयार करायच्या, मतदार याद्या त्या अद्ययावत करायच्या, याच्यासाठी निवडणूक यंत्रणा आहे ना. म्हणजे त्याला मतदानापर्यंत पोहोचता येईल. म्हणजे आधीच्या निवडणुकीत ज्याचं नाव आहे त्याचा पत्ता बदललेला नाही आहे, जो तिथेच आहे, जो मेलेला नाही आहे, जो जिवंत आहे, त्याचं नाव कसं काय कळतं? आणि एकाच घरातली 2 नावं एकाच बूथवर असतात. पुढच्या निवडणुकीमध्ये एक नाव असतं, दुसरं नाव गळलेलं असतं. कसं काय? का गळलेलं असतं? त्याचं काय कारण असतं? कोणी गळलं असतं परस्पर? हे कोण सांगणार चौकशी करून? याचं खापर मतदारावर कसं फोडणार तुम्ही? याद्या अद्ययावत करण्याची जबाबदारी शासनाची, प्रशासनाची, निवडणूक यंत्रणेची आहे, मतदाराची नाही. त्यांनी ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही असा त्याचा अर्थ होतो. BLO कोण असतात? तो शिक्षक असतात, कर्मचारी असतात, जिल्हा परिषद असतात. त्यांचं पूर्ण काम सांभाळून त्यांनी हे अतिरिक्त काम दिलेलं असतं. ते काही पूर्णवेळ नोकर म्हणून तुम्ही त्यांना घेता. मग जर या देशात सतत रोज निवडणुका होत असतात कुठल्या ना कुठल्या, तर एक स्थायी यंत्रणा का नाही निर्माण करता आपण? प्रचंड बेरोजगारी या तरुणांची पदवीधर, द्या ना त्यांना काम. हे एक स्थायी यंत्रणा निर्माण करा. प्रत्येक कितीतरी प्रकारच्या निवडणुका होत असतात आणि हा सतत चालणारी प्रक्रिया आहे निवडणुका ही. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कष्टकरी, ग्रामीण शहरी कामगार, हातमजूर, हातावर पोट असणारा
यांनी का म्हणून प्रशासनाचं यंत्रणेचं हे काम मतदारांनी करायचं आहे? त्यांनी काय तहसील ऑफिसमध्ये खेटे घालायचे आहेत? आपली रोजीरोटी सोडून रोजची कशाला जाईल तो? हा एक मोठा असुरक्षित वंचितांचा जो वर्ग आहे, जिल्हा निवडणूक यंत्रणा प्रशासन यांची जबाबदारी आहे याद्या तयार करणं, त्या अद्ययावत राखणं. मृत्यूच्या नोंदी या महानगरपालिकेकडे तयार असतात, त्या आपल्याला तिथून मिळवून वापरता का येत नाहीत? इतकं तंत्रज्ञानाने प्रगत झालेले युग आहे, तिकडे मृत्यूची नोंद झाली की इकडे ताबडतोब गळलं पाहिजे ना. मग असं सॉफ्टवेअर का नाही तयार करत आपण? काय फार कठीण आहे का ते तंत्रज्ञानाच्या आधारे करणं? इथे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी निवडणुका घेण्यापर्यंत आता तंत्रज्ञान आलेलं आहे. उद्या आपण तेही करणार आहोत, होणारच आहे. त्या जिल्हा प्रशासनाला हे आयतं मिळणारं तंत्रज्ञानसुद्धा का विकसित करून आपल्यासाठी वापरता येत नाही? नको त्यांची. आणि मेलेल्यांची नावं कशी काय यादीमध्ये मग शिल्लक असतात? ती तुम्हाला महानगरपालिकेकडून मिळवता येत नाही. प्रत्येक मृत्यूची नोंद होते आहे ना स्मशानामध्ये, त्याशिवाय तर जळत नाही प्रेत. मतदारांची नावं यादीत आहेत की नाहीत हे बघणं, संबंधित याद्या तयार करण्याची, त्या अद्ययावत राखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेचं काम आहे. प्रत्येक मतदाराकडे हे काम जिल्हा प्रशासन सोपवणार आहे का? आणि स्वतः करणार नाही आहे की त्याचं खाजगीकरण करणार आहे फक्त? मग वेतनभोगी यंत्रणा आहे त्याच्यासाठी? हे जे प्रश्न निर्माण होतात आहेत, या सगळ्यांची उत्तरं देणं लागतं. एवढी हजारोंनी लाखोंनी मतांची गळती होतेच कशी, त्याची तपशीलवार चौकशी झाली पाहिजे आणि संपूर्ण सत्य लोकांसमोर आणलं गेलं पाहिजे. लोकांचा मतदानावरील विश्वास उडवून टाकणारे राज्यकर्ते, राजकारण, शासन, वातावरण, निर्वाचित नेते, प्रशासन या सगळ्यांची जबाबदारी आहे की राज्य असं चाललं पाहिजे की मतदार हा मतदानासाठी प्रोत्साहित झाला पाहिजे. सतत वातावरण ते कायम राखलं गेलं पाहिजे. हे जर आपण निर्माण करणार तरच मतदानाची टक्केवारी वाढेल. अन्यथा मतदाराला आले नाही म्हणून मतदान झालं नाही, अरे हे सांगण्याची गरज काय? ते तर स्पष्टच आहे. म्हणजे लोकशाहीतील मतदारांचा, नागरिकांचा सहभाग आपण वाढवत नाही आहे. मतदानापुरतं फक्त त्यांना पायपुसण्यासारखं वापरतो आहे. अशी लोकशाही सहभागशील लोकशाही नाही, पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी नाही आहे. त्यामुळे लोकांना जोवर आपण या पद्धतीने विश्वासात घेत नाही, या पद्धतीचं राज्य त्यांना देत नाही, या पद्धतीचं सरकार त्यांना देत नाही, त्यांच्यामध्ये जोपर्यंत हा विश्वास निर्माण करत नाही की हा नेता माझा आहे, हा पक्ष माझा आहे, हा विचार माझा आहे, तो अंमलात आणतात आहे, ते सुद्धा नैतिकतेने अंमलात आणतात आहे, या सगळ्यांवरचा जो विश्वास उडून गेला असेल, म्हणून त्याचा मतदानावरचा विश्वास उडतो आहे. आणि हा लोकशाहीवरचा जो विश्वास उडणार असेल तर ते हुकुमशाहीकडे वाटचाल होईल. आणि अत्यंत गंभीर अशी बाब आहे. सगळ्या घटकांनी केवळ मतदारांच्या डोक्यावरती याचं खापर न होता, ही जी मतदानाची टक्केवारी यावेळेला सर्वाधिक भयावह अशी कमी झालेली आहे, त्याचं आपण नीट अध्ययन विश्लेषण करून यावर शांतपणे विचार करण्याची ही वेळ आहे. धन्यवाद.